नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मन्नू की रसोईमध्ये। कसे आहेत तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार। तर आज आपल्या मन्नू की रसोईचा विषय आहे म्हणजेच रेसिपी आहे दम आलू। दम आलू हे खूप छान असे रेसिपी बनते, खूप छान डिश बनते। जर आपल्याकडे कोणी गेस्ट वगैरे येत असणार तर हे आपल्याला दम आलू बनवण्यासाठी खूप छान रेसिपी आहे। तर बनवून राहा मन्नू की रसोईमध्ये। चला तर आपण याची रेसिपी बघून घेऊया। तर मी एका कढईमध्ये थोडं तेल ठेवलेलं आहे गॅसवर आणि ते थोडं गरम होऊ दिलं आणि जे आपण हे आलू घेतलेले आहे तर हे छोटे छोटे पोटॅटो आहे, म्हणजे बेबी पोटॅटो आहे। याला छान मी बॉईल करून घेतलेले होते आणि बॉईल आपल्याला जास्त करायचे नाही, एक शिटीमध्येच याला काढून घ्यायचे आहे। तर मी इथे छान याला थोडे फ्राय करून घेतलेले आहे, डीप फ्राय करून घेतलेले आहे। आणि त्यानंतर आपण इथे थोडा मसाला करून घ्यायचा आहे। मी इथे खडा मसाला घेतलेला आहे, धनी जे पण आपल्या खडा मसाल्यामध्ये असते ते सर्व घेतलेलं आहे। कांदा, धनी, तेजपत्ता, कलमी, मिरे वगैरे हे सर्व भाजून थोडं याचा पेस्ट करून घेतलेला आहे। त्यानंतरचं प्रोसिजर आहे, पुन्हा आपल्या त्या कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे आणि तिथे जिरं टाकलेलं आहे आणि बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे। ते ब्राऊन होईपर्यंत आपण दुसरी प्रोसिजर बघून घेऊया। मी इथे दही घेतलेला आहे अर्ध वाटी, त्या दह्यामध्ये मी इथे लाल तिखट टाकलेलं दीड चम्मच, अर्धी चम्मच हळद टाकलेला आहे, अर्धा चम्मच गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता चवीनुसार म्हणजे आपल्याला पूर्ण भाजीच्या क्वांटिटीनुसारच इथे मीठ टाकायचं आहे आणि याला छान असा घोळ तयार करून घ्यायचा आहे याचा। तर बघू शकता आपलं ते मिश्रण जो पेस्ट आपण बारीक केलेला होता मसाल्याचा तो पेस्ट पण इथे तयार आहे आणि आपला कांदा ब्राऊन झाल्यानंतर आपल्याला तो इथे पेस्ट टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे मी अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा टाकून घेतलेली आहे। तर बघू शकता असा याचा छान सुनहरा रंग आलेला आहे मसाल्याच्या पेस्टचा आणि यातून तेलही बाहेर आलेला आहे। तर या कन्सिस्टन्सीपर्यंत आपल्याला इथे हा मसाला फ्राय करायचा आहे आणि त्यानंतर जो आपण वाटीमध्ये दह्याचं मिश्रण जे तयार करून घेतलेलं होतं, घोळ तयार करून घेतलेला होता, तो घोळ इथे टाकायचा आहे। एकदम छान अशी टेस्टी ही भाजी बनते, नक्की तुम्ही ट्राय करा दम आलू। आणि याला थोडं असं छान तेल सुटेपर्यंत आणि याला रंग येईपर्यंत छान याला मिक्स करून घ्यायचं, म्हणजेच याला तेलामध्ये होऊ द्यायचं आहे। तर बघू शकता आपण किती छान रंग आलेला आहे आणि त्यानंतर मी इथे काश्मीरी लाल मिरची पावडर जो आहे तो वापरलेला आहे। हे फक्त आणि फक्त कलरसाठी आहे, जास्त तिखट नसते हे, तर तुम्ही वापरू शकता किंवा स्किप सुद्धा करू शकता। त्यानंतर मी इथे थोडी कसुरी मेथी घेतलेली आहे क्रश करून। आणि बघू शकता आपण आज संडे आहे, तर संडेला काय करायचं म्हणून मी हे दम आलूची भाजी करते आहे। तर आपण जे फ्राय करून घेतलेले आलू होते ते आपल्याला इथे टाकायचे आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे आहे। पूर्ण मसाल्यामध्ये कोट झाले पाहिजे या प्रकारे याला मिक्स करून घ्यायचे आहे। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडी वेळ याला तेल बाहेर सुटेपर्यंत झाकून होऊ द्यायचे आहे तेलामध्ये आणि त्या मसाल्यामध्ये। तर 5 मिनिटांनी बघू शकता तुम्ही की असे झालेले आहेत बनून। आणि या स्टेजवर मी इथे थोडं गरम पाणी टाकून घेतलेलं आहे। गरम पाणी तुम्ही तुमच्या मर्जीने टाका, जर तुम्हाला घट्ट अशी पाहिजे असेल तर पाणी कमी टाका। मला थोडं ग्रेव्ही पाहिजे होती म्हणून मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे। तर बघू शकता थोडं बॉईल आल्यानंतर आपल्याला आपोआप ते घट्ट झालेलं आहे, तर या कन्सिस्टन्सीमध्ये इथे आलेलं आहे। तर यानंतर आपण गॅस बंद करून घेतलेली आहे आणि मी इथे सर्विंग बाउलमध्ये हे काढून घेतलेली आहे पूर्ण भाजी। त्यानंतर छानसा हिरवा हिरवा सांबार स्प्रिंकल करत आहे। तर बघू शकता किती छान दिसते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे किती टेस्टी दिसते आहे की नाही। सर्वांनाच आवडणार ही भाजी, नक्की ट्राय करा तुम्ही। तर बघू शकता मी ताट पण वाढून घेत आहे। तर एका डिशमध्ये मी भाजी काढून घेतलेली आहे, बघा तेल पण किती छान आलं आहे, तर्री आलेली आहे, मसाल्याचे पाहूनच तोंडाला पाणी येते। आणि मी इथे पुऱ्या केलेल्या होत्या। तर तुम्ही हे भाजी म्हणजे पोळीसोबत, पुरीसोबत, भातासोबत किंवा नानसोबत किंवा भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता, अशी ही एवढे सुंदर टेस्टी भाजी बनते। आणि सलाद पण घेतलेला आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? आवडली असेल तर नक्की ट्राय करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या। तर भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये। बनवून राहा अशा छान छान रेसिपीसाठी बनवून राहा मन्नू की रसोईमध्ये। तर बघा मी एक घास तोडून दाखवते आहे, किती छान असं टेक्स्चर आलेलं आहे आणि असं वाटतं की जसं नॉनव्हेज असल्यासारखं इतकी छान भाजी ही बनलेली आहे। खाऊन तर सर्वांनाच आवडली आणि सर्वांनीच तारीफ केली। तर भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये।